मॅचला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे जे मैदानामध्ये सज्ज होतील, स्ट्राईकला असतील. अमित तापकीर आणि नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अनिकेत ताकवणे, तर गोलंदाजी मार्क वरती सिब्बान शेख. मॅचला इथे सुरुवात होते आहे. महत्वपूर्ण लढत आणि लढतीला होणारी सुरुवात. पहिला चेंडू इथे बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर मिडअपच्या दिशेने इथे चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. धावसंख्येची इथे सुरुवात होते. 5:54 पहिला चेंडू इथे मार्गस्थ केलेला आहे. जे तुम्हाला जो वेळ दिलाय तो वेळ आत्तापासून इथे सुरू झालाय, त्यामुळे तुम्हाला वेळेचं बंधन आहे. थोडीशी वेळ योग्य पद्धतीने इथे त्याचा वापर करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल अकाउंट इथे ओपन केलं जात आहे. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. धावसंख्येची सुरुवात जी इथे केली जाते, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात येतोय. मागच्या मॅच मध्ये देखील योगेश अमित तापकीर आणि त्याचबरोबर अनिकेत ताकवणे या जोडीने कमालीची सुरुवात करून दिली. इथे देखील अनिकेत ताकवणे याच्यासाठी काहीस क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वारंवार बदललं जात आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट फाईन लेग. इथे देखील इनसाइड आउट. काय फटका इथे सजवलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑफ डोक्यावरून येतोय. एक खणखणीत षटकार 6 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मजा येईल. पहा आणि पाहत रहा असा फटका इथे खेळला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू इथे मिळाला आणि त्यानंतर अनिकेत ताकवणेचा तो क्लास. बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे फार दूरवरचं अंतर इथे चेंडूने गाठलं आणि त्यावरती 6 धाब्यांची मोहर. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मागच्या इनिंग मध्ये जिथे बॅटिंग थांबवली गेली, जिथे अनिकेत ताकवणे बाद झाले, तिथूनच कुठेतरी सुरुवात इथे केली जाते. आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुम्हाला पॉवर जनरेट करणारा खेळ हा प्रामुख्याने करावाच लागतो आणि ती सुरुवात इथे धमाकेदार केली जाते अनिकेत यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असाल की वेगवेगळ्या फटक्यांचे जे आविष्कार आहेत आणि प्रत्येक चेंडू अगदी वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा असतो. प्रत्येक फटक्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन असतं. ज्याप्रमाणे गोलंदाज जे व्हेरिएशन करतात त्याचप्रमाणे बॅटर देखील काहीसा वेगळा प्रयत्न करतात. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल इथे होईल. सक्सेसफुल म्हणता येणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान होते. चांगला चेंडू अडवलाय डीप मध्ये राहुल सातव. त्या ठिकाणी डीप मिड विकेट मध्ये चांगला चेंडू अडवतात. त्या दरम्यान सिंगल, एकेरी धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 8. पहिलं षटक सुरू आहे. अमित तापकीर आणि त्याचबरोबरीने अनिकेत ताकवणे डबल ए ची जोडी इथे मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू सिब्बान यांचा. इथे देखील स्क्वेअर कट. काय फटका इथे सजवलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल. गोळीप्रमाणे सीमारेषेच्या पार येतोय खणखणीत चौकार 4 धाब्यांसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. टायमिंग प्रॉपर आहे आणि त्यानंतर जो प्रहार इथे बघू शकता आपण बॅकफुटला गेले आणि खडे खडे इथे जो फटका खेळण्यात आला. या फटक्यांसाठीच अमित तापकीर यांची एक चांगली ओळख आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट कशा पद्धतीने खेळले जातात हे यांच्या बॅटिंगकडे बघून आपल्याला पुरेपूर समजून येईल. पूर्णपणे अभ्यास त्या फटक्यांचे केले जात आहेत. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनचे खेळाडू अगदी वेगात येऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. 13 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक इथे संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 13 धावा झाल्यात. शेतीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. दाबलकदाब आहेत 13 आणि सुरुवात आपण बघितलं तर अनिकेत करतोय फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. ज्या प्रकारे आपण नदीला झऱ्या
असते तसंच. हा नक्कीच सुरुवात तर चांगली करून दिली आणि पाहूया या इनिंगचा शेवट कशा पद्धतीने केला जाईल. पहिलं षटक आपण पाहिलं तर सिबान शेख यांनी हाताळलं. 13 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्यात. आता षटक क्रमांक 2 चे पॉवर प्लेचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतात मॅन फ्रॉम वाघोली राहुल सातव. इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. 10 ते 15 पावलांचा रनअप आहे आणि या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा पुरेपूर अंदाज घेणारा खेळाडू आहे. बघूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिला चेंडू फक्त दिशा दिली आहे. चांगला बॉटम हँडचा वापर आणि बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स येतोय चौकार 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. लोअर फुल टॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. ॲक्शन रिप्ले आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी फक्त आणि फक्त बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि त्यानंतर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा पद्धतीचे जर चेंडू मिळाले तर त्यावरती फक्त टायमिंग प्रॉपर केली, दिशा योग्य निवडली तरी इथे मोठा फटका त्या चेंडूवरती कन्वर्ट करता येतो आणि तोच प्रयत्न इथे अमित तापकीर यांचा पाहायला मिळतोय. सुरुवात या षटकाची देखील चौकाराने केली जाते. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. पाहूया या 17चा खतरा नक्की कोणाला होतोय. पुढचा चेंडू इथे देखील 17चा खतरा. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला फेकून दिलाय डीप लॉंग ऑन सीमारेषा पार. अमित तापकीर यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. काय फटकेबाजी इथे सुरू आहे. मैदानाच्या चौफेर ज्या पद्धतीने इथे गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवतात ना त्याच्या विपरीत इथे त्यांची फटकेबाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं असेल की डीप लॉंग ऑन होता आणि डीप मिड विकेट होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण बदललं गेलं आणि त्यानंतर आलेला हा षटकार. पुन्हा एकदा अपरकटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. झेल मात्र इथे निसटतोय. जीवदान मिळतंय आणि त्या दरम्यान एका धावेची वाढ देखील इथे केली जाते. गोलंदाजाचं कौतुक आता मात्र करावं लागेल कारण ज्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण सजवलं अगदी त्या क्षेत्ररक्षक हातामध्ये हा चेंडू जवळपास विसावला होता परंतु अजिंक्य गोळे मला वाटतं त्या ठिकाणी तैनात आहेत. झेल हातातून निसटतोय. एक जीवदान इथे मिळत आहे आणि त्या जीवदानाचा फायदा अमित तापकीर कशा पद्धतीने घेतील. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 24. राहुल सातव अजिंक्य गोळे एकाच संघामधून वाघोली इथूनच खेळणारे एक खेळाडू आहेत. ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केली आहे क्षेत्ररक्षण देखील तसंच सजवलं जात आहे. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला इथे चॉप करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि आता मात्र झेल टिपला जाईल आणि अनिकेत ताकवणे यांचा खेळ इथे संपुष्टात येईल. पहिला विकेटचं पतन आणि पहिला धक्का यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या संघाला बसतोय. अनिकेत या स्वरूपाने पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने. चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहू शकता झेल निसटला परंतु जी लाईन आणि लेंथ आहे त्या लाईन आणि लेंथमध्ये जो बदल करण्यात आला जसं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं फक्त 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर तैनात असतात आणि अगदी त्यांच्यापर्यंत चेंडू खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि त्याच प्रयत्नामध्ये बॅटर देखील आघाडीचे बाद होत आहेत. अनिकेत इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. चेतन काळंगे मॅन फ्रॉम बारामती इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कॅप्टन कूल म्हणून या खेळाडूला प्रामुख्याने ओळखलं जातं. धावसंख्येला आकार देण्यासाठी मैदानाच्या चौफेर एक कलात्मक बॅटर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि पाहूया आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने इथे केला जाईल. पुढचा चेंडू राहुल यांचा. इथे देखील आलेल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लॉंग दी कार्पेट मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 25 धावा ज्या पूर्ण केल्या जात आहेत. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता आमचं समालोचन कक्ष tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि प्रत्येक गोष्टीची तुम्हाला संपूर्ण माहिती या वाहिनीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय, चॉप केलाय.
डीपेस्टा कव्हर मध्ये देखील आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. अजिंक्य गोळे स्वतःला सावरतायत. बाउंड्री लाईनच्या लगोलग इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. षटकाची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स 11 या संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा ज्या पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील जी सुरुवात करण्यात आली, दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्यात. इथे विकेट्स मॅटर करत नाहीये, इथे धावा, या धावांसाठी धाव सुरू आहे. एका बाजूने अमित तपकीर इथे अप्रतिम अशी फटकेबाजी करतात, तर दुसऱ्या बाजूने नुकतेच बॅटिंगसाठी आले जे एका चेंडूमध्ये एका धावेवरती नाबाद खेळतायत चेतन कालंगे इथे आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती देखील काहीसा बदल. प्रथमेश गोसावी अजून एक सुपरस्टार गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय प्रथमेश गोसावी, ज्यांनी पहिल्याच मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च करत असताना 4 विकेट प्राप्त केल्या. इथे पुन्हा एकदा आमंत्रित केलंय पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर. पहिला चेंडू इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा इथे देखील प्रयत्न करण्यात आला, परंतु एक धाव अगदी चपळाईने इथे पूर्ण केली. मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता आपण मिस्टर MPL निहाल तुसामत मॅचचा आनंद घेत आहेत. या मॅच नंतर ते इन ॲक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. स्क्रीनवरती देखील मिस्टर MPL निहाल तुसामत यांना आपण पाहतोय आणि आनंद क्रिकेटमधला आणि प्रत्येक मॅचमधला त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसून येतोय, कारण मॅच देखील तितकीच रोमांचक आहे आणि जो संघ जिंकणार आहे त्यांच्या विरोधात त्यांना खेळायचं आहे. हा चेंडू देखील इनसाइड आउट. वाह, काय फटका इथे सजवलाय. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. येतोय खनखनीत दणदणीत सनसनीत षटकार 6 धावेंसाठी. सुरेख असा फटका सजवला जातोय आणि जे जीवदान मिळालंय ना, त्या जीवदानाचा कशा पद्धतीने इथे फायदा घेतला जातोय. ॲक्शन रिप्ले, जागा बनवली, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर जाणून बुजून आपण म्हणतो ना की तो फटका खेळलाय, कारण तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये आणि त्याचाच तो फायदा घेतला जातोय. आणि अमित कापकेर अशा फटक्यांसाठी जाणले जातात. मिस्टर 360 म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. वयाची 40 उलटल्यानंतर देखील जो फॉर्म आहे तो अजूनही कायम आहे. 40+ दुनियेमध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा प्रामुख्याने केली जाते. ती का केली जाते आणि एवढी मागणी या खेळाडूला काय, त्याचं उदाहरण, जिवंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहतोय. अगदी ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहतोय, जो 8 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 25 धावेंवरती ते नाबाद आहेत. 34 मधल्या 25 धावा अमित तापकीर यांच्या बॅटमधून आल्यात. पुढचा चेंडू इथे देखील उलटा पुलटा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कधी कधी स्तुती जास्त केली ना तरी सुद्धा खेळाडू भारावून जातो, लगेच त्याला नजर लागते, दृष्ट लागते आणि मग असा कुठेतरी प्रयत्न केला जातो. गरज नसताना इथे केलेला अट्टहास आणि त्यामध्ये चेंडू मात्र निर्धाव. 34 धावा आतापर्यंत झाल्यात, एक बॅटर बाद आहे. पुढचा चेंडू इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय. डीपमध्ये चेंडू इथे मार्गस्थ होईल. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 35. आतापर्यंत सुरुवात चांगली आहे, पाया रचला गेलाय. बघूया आता ही इमारत, धावांची इमारत कितपत मोठी केली जाईल. चेतन कालंगे इथे सिंगल डबल वरती जो विश्वास दाखवतायत आणि जास्तीत जास्त स्ट्राईक अमित तापकीर यांना देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे शांतता भंग करणारा फटका चेतन कालंगे यांच्या बॅटमधून डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. चेतन कालंगे यांचा ब्लास्ट, येतोय षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि त्यानंतर डिस्टन्स देखील चेंडूने घातलंय अगदी सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. जी आतापर्यंत शांतता होती ती शांतता भंग करणारा फटका. धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्या 41. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक अगदी वेगात येऊन चेंडू अडवतील. सिंगल, एकेरी धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 42 धावा. हे व्यावसायिक क्रिकेट असंच आहे, तुम्हाला 100% एफर्ट हे द्यावेच लागतात. आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य जनक
ज्यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उदयास आली आणि ते स्वप्न ज्यांनी पूर्ण केलंय, तब्बल 12 वर्ष ही स्पर्धा अविरत मैदानामध्ये संपन्न होतीये, ते मास्टर माइंड सचिन ढवळे सर आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. हा स्पर्धा यशस्वी होण्याचा आनंद आहे आणि प्रत्येक विद्यार्थी आल्यानंतर आपल्या गुरुचरणी जे नमन करतोय ते देखील पाहण्याजोगं आहे. आणि तो आनंद स्पष्टपणे की आपण जे कार्य केलेलं आहे, आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं काहीतरी चीज होतं आहे आणि त्याची पोच पावती आपल्याला प्रत्येक वेळेसच मिळते. कारण ज्या ज्या खेळाडूंना ज्या ज्या विद्यार्थ्यांना घडवलं आहे ते आता चांगल्या चांगल्या पदावरती आहेत आणि त्यामुळेच त्यांचे शुभ आशीर्वाद नेहमीच सचिन ढवळे सरांच्या पाठीशी आहेत आणि ते वारंवार नवनवीन संकल्पना नवनवीन अशा स्पर्धा ज्या आयोजित केल्या जातात. आपण ड्रोनच्या माध्यमातून देखील पाहू शकता हे सिंहगड इन्स्टिट्यूटचं सुंदर असं मैदान. इंडू देखील इथे 4थ्या षटकाची सुरुवात आणि 4थ्या षटकाच्या सुरुवातीला देखील आपण पाहतोय इथे चौकार खेळला जातोय. सुरुवात तर चांगली केली आहे, चांगला कट इथे आपण पाहिला. शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहिलं तर चेंडूला दिशा दिली आहे आणि त्यानंतर धावसंख्येची दशा देखील इथे बिघडली जाते. चेतन कालंगे मास्टर माइंड आहे, कॅप्टन कूल, संयम फार महत्वाचा आहे आणि संयमाबरोबर आक्रमण, बरोबर केलेला गोलंदाजाचा फिट आणि फाईन असा कार्यक्रम आहे. मुख्य स्क्रीनवरती सर्व आयोजन कमिटीचे सदस्य सचिन ढवळे सरांचे सर्व विश्वासाचे ते साथीदार आहेत आणि त्या सर्वांचं स्वागत इथे चेतन कालंगे यांच्या बॅक टू बॅक 2 चौकारानंतर केलं जात आहे. बघा इथे ताकदीचा उपयोग केला जात नाहीये, इथे टायमिंग प्रॉपर आहे, गोलंदाजाचा वेग आहे. सिब्बान शेख एक वेगवान गोलंदाज आहे, यांच्या विरोधात आक्रमण कसं करायचं तर फक्त टायमिंग, आणि तो टायमिंग इथे प्रॉपर केला जातोय आणि त्या टायमिंगचा फायदा इथे 2 चौकार. एक जर आपण पाहिलं तर वाईडिश थर्ड मॅन, तर दुसरा आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग. इथे 2 चौकार बॅक टू बॅक. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 50 अप, 50 धावा पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा काहीसं पदलालित्य, मिडऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल, 1 धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 51, एक बॅटर बाद 51. 16 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. हे 4थं षटक सुरू आहे, 5 षटकांची मॅच आहे. हा चेंडू देखील डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 53, एक बॅटर बाद 53 धावा झाल्यात. चौथं षटक आतापर्यंत मैदानामध्ये सुरू आहे. हळूहळू सूर्यप्रकाश काहीसा कमी होईल, त्यानंतर आपण फ्लड लाईटमध्ये ही स्पर्धा संपन्न करणार आहोत. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू चॉप केलाय, डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने इथे चेंडू खेळला जाईल, परंतु एकच सिंगल आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा झाल्यात. 4थं षटक सुरू आहे, 54 धावा झाल्यात. एक सन्मानात्मक, एक फायटिंग स्कोर इथे उभे करण्याचा प्रयत्न आहे. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता सिब्बान शेख प्रत्येक वेळेस क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतायत, कारण या दोन्ही बॅटरची जी बॅटिंग करण्याची शैली आहे ही परस्पर विरोधित आहे. कारण एका बाजूने जर आपण पाहिलं तर अमित तापकीर प्रत्येक चेंडूवरती वेगाने प्रहार करतायत, तर दुसऱ्या बाजूने चेतन कालंगे संयमाने फक्त दिशा दर्शवतात. हा चेंडू देखील आखूड टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार, बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय षटकार 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 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, शॉर्ट आर्म पुल इथे मात्र होईल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावेंसाठी. सुरेख फटका इथे सजवला जातो आणि आपण पाहिलं असाल की भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्टँडमध्ये इथे चेंडूला डिपॉझिट केलं जात आहे आणि ते एक्सप्रेशन चेतन कालंगे यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे दिसून येत आहेत की ही ताकद आहे, ही क्षमता आहे, जो संयम आहे, जो आतापर्यंत मी चेंडूची वाट पाहतोय
त्याच चेंडूची वाट लावण्यासाठी इथे चौकार षटकार देखील इथे खेळले जात आहेत. 4 षटकानंतर 60 धावा म्हणजे 15च्या सरासरीने इथे धावा जोडल्या जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोअरकडे जर आपण पाहिलं तर जवळपास 75 धावा, एक चांगला आणि फायटिंग स्कोअर इथे यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या संघाची वाटचाल आपण पाहतोय. परंतु शेवटचे 6 चेंडू, हे 6 चेंडू निर्णायक असतील. बघूया इथे कशा पद्धतीने या धावसंख्येला आकार दिला जाईल. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती संघाचे संघनायक विजय खडके इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. अंतिम 6 चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईकला आपण पाहतोय अमित तापकीर आहेत. 12 मध्ये 29, तर दुसऱ्या बाजूला चेतन कालंगे 8 मध्ये 24. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव आहे. आपण मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जे वापरले जाणारे कॅमेरे आहेत ते कॅमेऱ्यांना देखील आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट. अमित तापकीर यांच्यासाठी हा चेंडू हाताळला जातोय. 60 धावा झाल्यात, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू इथे देखील स्विचिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आहेत. म्हणजे एका बाजूने आपण पाहिलं तर अमित तापकीर यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या संघाचे कर्णधार आहेत, तर दुसऱ्या बाजूने धीरनभाई शहा या संघाचे संघनायक विजय खडके. अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. शेवटच्या षटकातील काहीशी चर्चा दोन्ही बॅटरमध्ये नक्कीच होते. 60 धावा झाल्यात, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कशा प्रकारे धावा बनवायच्या आहेत, तर गोलंदाज देखील त्याच विचारामध्ये आहेत की कशा प्रकारे इथे धावा रोखायच्या आहेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, परंतु एकच धाव. धावसंख्येमध्ये जेमतेम एका धावेची वाढ होईल. धावसंख्या आपण पाहतो इथे 61 धावा झाल्यात. बघा अमित तापकीर पहिल्या षटकापासून होते, 15 चेंडू खेळले, 30 धावा. तर दुसऱ्या बाजूने आपण चेतन कालंगे यांना बघितलंय तर 8 चेंडूंमध्ये 24. ज्यांची बॅटिंगची शैली अगदी आरामशीर होती. आपण प्रत्येक वेळेस त्या गोष्टीची चर्चा केली की आक्रमण फार क्वचित, टायमिंग प्रॉपर आहे या बॅटरकडे आणि कॅप्टन कूल म्हणून यांना ओळखलं जातं. परंतु शांतता किती वेळ असू शकते. 8 मध्ये 24 जे जवळपास इथे 200च्या स्ट्राईक रेटच्या वरती 300च्या स्ट्राईक रेटने इथे धावा बनवल्यात. जे संयम इथे ढळतोय. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. प्रयत्न इथे फसला जाईल. विकेटचं पतन. अविनाश रामगुडे फार मी तर म्हणेल फार वर्षानंतर मी पाहिलं असेल एवढ्या दूरवरती थांबलेत, परंतु ते कॅमेरामधून कुठेही दूर गेलेले नाहीयेत. कॅमेरामनने बरोबर फोकस केलाय की अविनाश रामगुडे यष्टीरक्षक नाहीयेत, मग कुठे आहेत ते मिड ऑफ मध्ये आहेत आणि सुरेखरित्या झेल टिपतायत. आणि विकेटचं पतन इथे चेतन कालंगे एक सेट बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन आहे. बघा काही खेळाडू असेच असतात की कॅमेरामन देखील त्यांच्यापर्यंत बरोबर पोहोचतात, कारण त्यांची कामगिरी तशी आहे. एवढा एक्सपिरियन्स खेळाडू सातत्याने आपण पाहिलं तर 30R सर्कलमध्ये फार गरजेचा असतो. परंतु अविनाश रामगुडे असे खेळाडू आहेत जिथे संघाची गरज आहे, जे गरजेचं आहे त्यासाठी कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये उभं राहण्याची ताकद आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. कुणाल गोलप मॅन फ्रॉम वाघोली इथे बॅटिंगसाठी सज्ज होतात. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. विजय खडके यांनी मात्र फार प्रभावशाली कामगिरी केली आहे. हा चेंडू देखील बॅकवर्ड तुंबराश होतोय. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 1 धाव प्राप्त केली जाईल. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा विजय खडके यांनी खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. कारण जो वेगाने धावणारा रथ होता ना धावांचा, तो रोखण्याचं काम केलंय विजय खडके यांनी. आणि त्या दरम्यान फक्त 2 धावा या षटकामध्ये. जिथे तोडफोड व्हायला हवी, धावा यायला हव्या, तिथे मात्र धावांवरती अंकुश लावण्याचं काम इथे विजय खडके यांनी केलंय. शेवटचा चेंडू या इनिंगचा. 62 धावा झाल्यात. 2 बॅटर इथे बाद आहेत.
इथे देखील बॅटवरतून चेंडू ब्रश होतो आणि त्यानंतर इथे झेल टिपला जाईल. विकेटचं पतन. विजय खडके यांनी 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्यात. काय गोलंदाजी इथे केली आहे. पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन येण्याचं काम संघनायक विजय खडके यांनी केलंय. वेल बोल्ड, वेल प्लेड. शेवटच्या चेंडूवरती देखील राहुल सातव यांनी टिपलेला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल जो टिपला. अमित तापकीर इथे बाद होतील. 62 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. आपण पाहू शकता अमित तापकीर 16 चेंडूमध्ये 30, अनिकेत ताकवणे 4 चेंडूमध्ये 7, त्याचबरोबर चेतन कालंगे 9 चेंडूमध्ये 24, तर कुणाल घोलप नाबाद 1 चेंडूमध्ये 1. 62 झाल्यात. 63 धावांची गरज असेल आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि कशा पद्धतीने त्या धावा रोखल्या जातील याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत घेऊन येतील आमचे सहसमालोचक आणि आमचे परम मित्र या ठिकाणी प्रशांत आदवडे सर आपल्याबरोबर जोडले जातील. या सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि मी सचिन ढवळे सरांचं देखील मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये 3 दिवस समालोचन करण्याची संधी दिली आणि मी प्रामुख्याने सरांचा फार ऋणी राहील कारण एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मला लाभली. त्याबद्दल मी सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. माझा टायमिंग इथेच संपला, माझी वेळ इथेच संपली, माझं समालोचन देखील इथेच संपलं आहे. परंतु मी सर्वांचंच पुन्हा एकदा या समालोचन कक्षामधून मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. धन्यवाद. पुन्हा एकदा संधी मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये येईल. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. तोपर्यंत धन्यवाद. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती लगेच यायचे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दातलं समालोचन, दर्जेदार आयोजन. प्रहार प्रीमियर लीग 2025चा अद्भुत सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. सिंहगडचं अत्यंत सुंदर मैदान आणि या मैदानावरती प्रहार प्रीमियर लीगचा घमासान आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व पाहतोय, क्रिकेटचा थरार पाहतो आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आता उपस्थित आहेत सिंहगडच्या या अत्यंत सुंदर अशा मैदानावरती. उद्योगरत्न रतनजी टाटा आपण स्टँडमध्ये प्रेक्षक पाहतोय. भारतरत्न डॉक्टर APJ कलाम यांच्या स्टँडमध्ये देखील आपण आता इथे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. अंतराळवीर सुनीता विल्यम. सचिन ढवळे सरांनी नेहमीच एक वेगळा दृष्टिकोन ठेवला आहे. आउट ऑफ द बॉक्स जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतः एक उत्कृष्ट प्रकारचे क्रिकेटपटू आणि त्यानंतर मग त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. पुणे नगरीत आल्यानंतर आपण आता सध्या पाहू शकता ऑनस्क्रीन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले गेले आणि परिणामतः त्यांना त्यांच्या कामासाठी लोकांनी देखील अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतलं आहे. अप्रतिम अशा प्रकारचं कार्य त्यांच्या माध्यमातून होतं आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे उसनं मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं. सचिनजी ढवळे साहेबांनी ते निर्माण केलेलं आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे येथे आयोजित सेमिनारला अभूतपूर्व अशी गर्दी झालेली आपण पाहू शकता. सचिन ढवळेच बुक स्टॉल मध्ये अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्या करिअर करता, तुमच्या आयुष्याकरता, तुमच्या भविष्याकरता. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. हा डाव देखील रंगणार यात काही शंका नाहीये. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारा भाव. मैदानावरती पंच आहेत संजय भालेराव. चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकता संजय भालेराव.
इंडिया कपसाठी त्यांना संधी मिळाली होती. शैलेश तुझे मनापासून धन्यवाद. फ्लड लाईट ऑन झालेले आहेत. 3 दिवस या स्पर्धेकरता अतिशय सुंदर असा आवाज आपण शैलेश यांचा ऐकलेला आहे. सध्या इथे प्रहारचं जरी काम संपलं असलं तरी आणखीन एक संध्याकाळच्या सत्रातल्या कामासाठी ते आता इथून प्रयाण करतील. पप्पू आणि दिलीप वर्माची जोडी मैदानावरती मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पहिला चेंडू हवेमध्ये मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला झेल आणि बॅट्समनचा संपला खेळ. अनिकेतनं पकडला झेल. दिलीप वर्मा जो आक्रमक बॅटर आहे, आघाडीचा फलंदाज, बिनीचा फलंदाज, बिंदास बॅटिंग करण्याकरता केला पण तो प्रयत्न त्याला या ठिकाणी आपण बघितला तो पुरेसा नव्हता, अंगलट आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मयूरला यश मिळते. 6:23 पहिला चेंडू डिलिव्हर झालेला आहे. 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील. बघा काय खेळ होतं मैदानावरती. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती अतिशय सुंदर गोलंदाजी मयूरकडून झाली. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि आयलँड पासून दूर ठेवला आणि चेंडू खेळत असताना फुटबॉल नाहीये आणि त्याचा फायदा इथे आता मयूरला झालेला आहे. पप्पू वरती आता संपूर्णपणे नजर असेल. तो कशा पद्धतीने बॅटिंग करेल हे देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असणार आहे. मयूर आपल्या बॉलिंग मार्फतती सज्ज असेल. जिंकण्याकरता जे टार्गेट आहे ते तुमच्या डोक्यात निश्चित 63 धावांचं आव्हान तुमच्या समोर आहे. राहुल सातव क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. यापूर्वी वाघोलीचा संघ जेव्हा जिंकलाय ना तेव्हा निश्चितच या राहुलचं योगदान प्रचंड राहिलेलं आहे, मोठं राहिलेलं आहे. तो राहुल महत्त्वाचा खेळाडू आहे आणि धीरेनभाई शहा संघाला पहिला धक्का. सध्या आपण सचिन ढवळे सरांचा परिवार या ठिकाणी पाहतोय. हो सुरेख चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा होता. खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. लेन खूप चांगली आहे. पहा राहुल सातव एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. मयूर गोलंदाजी मार्कवरती आपण बघा कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर अशी कामगिरी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू 4-5व्या स्टंपवरचा. लेन चांगली आहे. राहुल बीट झाला. यष्टीरक्षण अप्रतिम. धाव घेण्याचा प्रश्न असणार नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आता बघा गोलंदाज कुठल्या प्रकारचं अपील करत नाही पण मिडॉपचा क्षेत्ररक्षक जो आहे तो अपील करतो आहे. एक्साइटमेंट आहे, उत्साह आहे कारण विकेट मिळालेले आहे. धावा समोर येत नाही. प्रतिस्पर्धी या ठिकाणी संघ धावांकरता संघर्ष करतोय. यशवंत भाऊ पाचंगी टीमचे दोन्ही बॅटर पप्पू आणि राहुल सातव मैदानावरती. राहुल ऑन स्ट्राईक. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अक्षय निर्मल आणि दुसऱ्या बाजूला संजय भालेराव ही पंचांची अनुभवी जोडी मैदानावरती आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवलेन आपण पाहू शकता. काय या ठिकाणी गोलंदाजी केले. रिव्हर्सचा फटका करण्याचा प्रयत्न केला गेलेला परंतु अगदी खूपच बाहेर असलेला चेंडू आहे. दिशांत चेंडू स्वेर चेंडू धापलकर धाबा होत आहेत. 1-1 गडी बाद. एक धीरेनभाई शहा. ऑन साइडला पूलचा फटका. अतिशय सुंदर दर्जेदार डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. राहुल सातव पूल करतोय. अत्यंत दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधून नेतृत्व फटका होता. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळतील 6. षटकार. मावळतीला निघाला सूर्य आहे. राहुल सातव वाघोलीचा वाघ आहे. आता तो या ठिकाणी रिॲक्ट व्हायला सुरुवात झाली आणि तो मैदानावरती अशा प्रकारे तुटून पडायला लागला की मग गोलंदाजाचे तो पीस करणार यात काय शंका नाही. धावपल का 7 एका गडाच्या मोबदल्यामध्ये धीरेनभाई शहा. टेनिस क्रिकेट .in वरती आपण वेगवेगळ्या अँगलने पाहू शकता. ऍक्शन रिप्ले 7 कॅमेऱ्यांचा वापर या प्रहार प्रीमियर लीगच्या अतिशय दर्जेदार अशा स्पर्धेकरता. सध्या आपण मैदानावरचं चित्र बघितलं तर 20 मिनिटाची वेळ दिली गेलेली आहे. लक्षात घ्या फ्लड लाईट ऑन झालेले आहेत. सूर्यगंगा लाईट्स अँड इव्हेंट सध्या पुण्यनगरीमध्ये सूर्यगंगा निश्चितच अतिशय महत्त्वाची या ठिकाणी टीम आहे. अर्थात खूप चांगलं काम करते. फ्लड लाईट ऑन झालेले आहेत. मयूरच्या पहिल्या षटकामध्ये 7 धाबा. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण राहुल सातवकडून या इनिंगमधला त्याचा पहिला षटकार. धावपलकावरती धाबा आहेत 7 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आपण थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. हॅलो, इथे बॅट्समन बीट झाला. एक महत्वाचा सत्कार मंचावरती संपन्न होतोय.
या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या अनेक पर्वांपासून आपण ज्या समालोचकांना ऐकतो, अत्यंत गोड आवाजामध्ये क्रिकेटच्या सामन्याचं वर्णन करणारी एक वेगळी शैली म्हणजेच शैलेश निवंगुणे सर. 3 दिवस त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. या स्पर्धेला त्यांनी समृद्ध केलं. तर शैलेश निवंगुणे सरांचा सन्मान मंचावरती होतोय. विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय सागर तुपे सरांना विनंती आहे, आपण शैलेश निवंगुणे सरांचा सन्मान करा. पुणे परिसरामध्ये एक चांगला समालोचक होतोय. निश्चित समालोचकांची उणीव होती पुणे शहरामध्ये आणि शैलेश निवंगुणे यांनी गेली अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये ॲज अ गोलंदाज म्हणून काम केलं आणि भरपूर क्रिकेट खेळल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्तीच्या वेळेस त्यांनी पुन्हा एकदा माईक हातात घेतलाय आणि मैदानाशी आपलं नातं कायम ठेवलेलं आहे. या भविष्यामध्ये पुण्यातील अनेक स्पर्धा आपण शैलेश निवंगुणे सर कव्हर करताना ऐकणार आहोत, बघणार आहोत. त्यांच्या आवाजानं पुण्यातलं क्रिकेट आता रोमांचित होणार आहे. त्यांना पुढच्या कार्यासाठी भरपूर भरपूर शुभेच्छा. जाऊयात प्रशांत आदवडे सरांकडे. थँक्यू सो मच नरेश डोमे सर. शैलेश शैलीदार आवाज शैलेशचा आपण ऐकलेला आहे. अतिशय मधुर बाणीनं त्यांनी गेले 3 दिवस आपल्याला या स्पर्धेचं धावतं वर्णन ऐकवलेलं आहे. धपलका धपा 7 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. 20 मिनिटं लक्षात ठेवा. बरोबर आता 6:29 मिनिटं झालेली आहेत. आपण नेहमी म्हणतो ना की वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. शेवटचा जेवढं डॉट आला तर पुढचं षटक तुम्हाला लगेच कंटिन्यू करायचं होतं, कारण क्रिकेटमध्ये मोमेंटम अतिशय महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग त्याने केली. धापलकर ती धाबा 7. टॉप ऑफ स्टंपच्या बाहेर मिडल ऑफ द बॅट खेळता आला नाहीये. क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आहे. ऑप्टरी करायचं होतं, एक चांगला फटका त्यांना खेळायचा होतं, परंतु चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा तोच प्लॅन. एका बाजूला यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की जो नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन जेव्हा स्ट्रायकर एंडला आला तर एकेरी धाव घेतले आणि मॅक्झिमम संधी जी आहे ती राहुल सातवला दिली गेलेली आहे. 20 लाखाचा परिवार असलेल्या टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो आहे. 7 कॅमेऱ्यांचा वापर. सध्या प्रेक्षक तुमच्या स्क्रीनवरती आहेत. ड्राईव्ह केला चेंडू खूप सुंदर पद्धतीने लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव मिळेल राहुल सातवला. 63 धावांचा पाठलाग करायचा याचा अर्थ तुम्हाला एक भागीदारी रचावी लागेल. पहिल्या गडी बाद झाला, स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर आता राहुल सातव मैदानात आल्यानंतर थोडंसं चित्र बदलतंय. वेगवेगळ्या स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत ते आता तुमच्या स्क्रीनवरती आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ते दाखवले जात आहेत. उद्योगरत्न रतनजी टाटा स्टँड, त्यानंतर भारतरत्न डॉक्टर APJ कलाम स्टँडमध्ये देखील या ठिकाणी प्रेक्षक आहेत. ते प्रेक्षक तुमच्या स्क्रीनवरती सध्या तुमच्या मोबाईलमध्ये सध्या आपल्याला बघायला मिळतील. धापलकर धाबा 9 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. हे प्रेक्षक सध्या आपण पाहू शकता. तमाम प्रेक्षक ऑन साईडला खेळायचं होतं. टप्पा पडणं, चेंडू खाली राहिला. आउट ऑफ द स्टंप. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम मारा केला जातो आहे. आज अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी असल्याचं प्रत्येकाला दाखवून दिलंय. बॅटिंग करत असताना त्याचा क्लास चांगला होता, गोलंदाजी करत असताना रिदम चांगला आहे आणि तो दमकम दाखवतोय. अनिकेत दमकम दाखवतोय. आउट ऑफ द स्टंप खूप चांगली गोलंदाजी केली. सुरेख मारा केलाय. धापलकर धाबा 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू. हे प्रेक्षक आहेत, तमाम प्रेक्षक, सुज्ञ प्रेक्षक पुण्यनगरीमधले. उद्योगरत्न रतनजी टाटा स्टँडमध्ये प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. अविनाश रामगोडे अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. पप्पू रामगोडे मैदानावरती आहे. राहुल सातव एका बाजूला प्रचंड अनुभव पप्पूच्या गाठीला, दुसऱ्या बाजूला राहुल सातव अष्टपैलू खेळाडू, त्याच्या नावावरती शतक पण आहे आणि निश्चितच एक व्यावसायिक स्पर्धा खेळणारा, क्रिकेट खेळणारा, टेनिस क्रिकेटचा खेळ खेळणारा खेळाडू मैदानावरती, बॅटर मैदानावरती राहुल सातव. 7 वरती बॅटिंग करतोय. धापलका धाबा 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिकेतचे षटक. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. ऑन साईडला फटका चांगला खेळ आहे, परंतु या शॉटसाठी प्रोटेक्शन आहे. डीपमध्ये ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला होता. आपण मिडल स्टंपवरती असलेला चेंडू. दोन्ही बॅट्समन जे आहेत ते वेट अँड वॉच, अर्थात या ठिकाणी संयमाने बॅटिंग करतात. पप्पू 2 आहे, राहुल 7. धापलका धाबा 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा डगआउट आहे.
थोडासा अस्वस्थ आहे, कारण पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग झालेली नाही आहे. एक चेंडू शिल्लक आहे. अनिकेतचं अप्रतिम षटक. या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा दिले आहेत, 4 धाबा खर्च केले आहेत. सुरेख गोलंदाजी केले आतापर्यंत अनिकेतनं. ऑफ्टमच्या बारचा चेंडू कट केलेला आहे. अप्रतिम फटका. ही ओळख आहे पप्पूची. अग्निपरीक्षा मैदानात सुरू आहे. या अग्निपरीक्षेमध्ये पप्पू 5 स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धाबांकरता चौकार. महत्वाचा खेळ आहे. ऑफ्टमच्या बाहेर थोडीशी जागा मिळाली आणि त्याचा फायदा घेत चेंडू कट केलाय. टायमिंग चांगलं होतं. प्लेसमेंट आपण बघू शकता. प्लेसमेंट ही दर्जेदार. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळते 4. खणखणी चौकार. आता दोन्ही वेळेला आपण बघितलं तर या मॅच मध्ये 2 आताच्या या ओव्हर्समध्ये शेवटच्या चेंडूवरती मोठे फटके आलेले आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आधारस्तंभ, ज्यांच्या संकल्पनेमधनं ही स्पर्धा संपन्न होते, सचिनजी ढवळे सर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर त्यांचे सौभाग्यवती आज त्यांच्या समेत त्यांचा पूर्ण परिवार आज त्यांच्या समेत आहे. tenniscricket.in वरती सध्या दृश्य तुम्ही पाहू शकता. अतिशय शानदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. प्रहार प्रीमियर लीग, क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. अनिकेतच्या षटकात धावा आले 8. धावसंख्या 15. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. हे व्यासपीठ आहे. अतिशय सुंदर असं व्यासपीठ, अर्थात वजनदार झालेलं व्यासपीठ आहे. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित. धावपलकावरती धाबा 15. 2 षटकांचा खेळ समाप्त. 63 धावांचं आव्हान. मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. उर्वरित पदा चेंडू ऑन साईडला लॉंगाच्या दिशेनं ड्राईव्ह केला. एकच धाबेल राहुल या ठिकाणी पोहोचलेला आहे. या एकेरी धाबेनं 9 वरती खोलवर टप्प्यात गोलंदाजी करतो. 2 मीटरचा खूप चांगला वापर करत असताना मयूर आउट ऑफ द स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर लकी ड्रॉ. श्रेयस तेली खूप खुश आहे, कारण या लकी ड्रॉ मध्ये त्याला काल 2 बक्षिसे लागली होती. आता पहा इथे लकी ड्रॉ करता देखील काउंटरवरती गर्दी झालेली आहे. भाग्यवान विजेत्यांना खूप चांगली ब्रँडेड अशी बक्षिसं मिळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे आराध्यदैवत. आज निश्चितच आपलं जे सर्वांचं अस्तित्व आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. सध्या आपण मैदानावरचं जे दृश्य पाहतो आहे जिथे मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज असे. डावखुरा फलंदाज अविनाश रामगोडे स्ट्राईक रेनला. ऑन साईडला फटका सजवला. लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकासने पकडलाय झेल. अविनाशचा संपलाय खेळ. पप्पू आता या अग्नि परीक्षेमध्ये फेल ठरलेला आहे. मयूरला सापडलाय सूर आणि त्याला आता इथे पण सूर सापडल्यामुळे एक मोठा धक्का बसतोय. लयबद्ध गोलंदाजी करत असताना आउट ऑफ द ऑफ स्टंप अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. तिखट मारा केलेला आहे आणि त्याचा फायदा पहिल्या षटकात देखील अप्रतिम मारा त्याच्याकडनं झाला. अविनाश रामगुडे निराश आहे, हताश आहे, कारण त्याला मोठी इनिंग पेश करायची होती. ते घडलं नाही मैदानावरती. हे क्रिकेट आहे. 16 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धीरेनभाई शहा संघाला बसतोय. दुसरा धक्का, हा मोठा धक्का आहे. शपथ झाला होता अगदी 6व्या स्तंभवरती. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आकाशात अगदी वरती गेलाय, खूप वरती गेलेला आहे आणि तिथून आपण बघितलं तर लॉंगांच्या दिशेने आलेला आहे. लॉंगांमध्ये अप्रतिम झेल टिपला गेला आणि फलंदाज पप्पूची खेळी संपुष्टात. निराश आहे. एक्सप्रेशन आपण पाहू शकता. हावभाव सांगतात तो निराशा आहे. लॉंगॉनच्या दिशेनं लिया मोठे फटके तो खेळतो. डीप मिड विकेट लॉंगॉन क्षेत्रामध्ये तो मोठे फटके खेळतो, परंतु यावेळेला ते शक्य झालेलं नाही आहे. त्या मयूर खुश झालेला आहे, त्याला यश मिळालेलं आहे. मयूरने आतापर्यंत 2 मोहरे टिपलेले आहेत. आतापर्यंत त्याचं जे पृथक्करण आहे, पृथक्करण जर बघितलं तर त्यानं 8 चेंडूमध्ये 8 धावा दिल्या, 2 मोहरे टिपलेले आहेत, 2 गडी बाद केलेले आहेत. शानदार कामगिरी केली मैदानावरती. ओहो हो, डावी एसटी उखडले. फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल. गोलंदाजी पॉवरफुल. मयूर मैदानावरती अप्रतिम कामगिरी करतोय. अमर गोरे मैदानावरती आला, आपला भोपळा फोडू शकलेला नाहीये. फलंदाज अमर गोरे बाट. तिसरा धक्का बसतोय. खूपच ऑफ्टमच्या बाहेर गेलेला होता. मिड स्टंपवरून चेंडू मधली एसटी वाकवले. मधली एसटी वाकवले. मधल्या स्टीवरचा चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु मयूरनं या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी केले, शानदार कामगिरी केले आणि इथे मधली स्टी वाकवले अमर गोरेची. अमर गोरे बॅक टू द पॅबल. धावपलका दाबा 16. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रिक्वायर्ड रेट 18.80 आहे. करंट रेट 6.40 आहे. वेळ जास्त जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची. मैदानावरती ऍक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर चूक केली अमर गोरेने. थोडंसं थांबून खेळणं गरजेचं होतं. अमर गोरे
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 10 चेंडूमध्ये 50 धावा टोकणारा हाच खेळाडू आहे अमर गोरे. तो बाद झाला आहे. एक मोठं रेकॉर्ड त्याच्या नावावरती आणि मोठा मासा गळाला लागलेला आहे. 2 फलंदाज पप्पू अनुभवी खेळाडू, अमर गोरे देखील अनुभवी खेळाडू, तो देखील बाद झालेला आहे. यशवंत भाऊ पाचंगे संघ कमबॅक करतोय. शानदार कामगिरी. 15 मिनिटाची वेळ देखील झालेली आहे. शेफ थँक्यू. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू इथे आपण बघितलं तर रोहन मैदानावरती पोहोचलेला आहे. क्रमांक 5 वरती धीरेनभाई शहा संघर्ष करतोय. जिंकण्याकरता 63 धाबांचं आव्हान. याचा अर्थ एक भागीदारी निश्चितच आवश्यकता आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. तिथून आपण बघितलं तर शरीराचं संतुलन चांगलं नव्हतं. रोहन बॅटिंग करता आलाय. पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला जातोय. टायमिंग वरती अवलंबून नाहीये. चेंडू पाहत नाहीत, रीड करत नाहीये. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. इथे चेंडू रीड करणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता साहिल बरोबर सुदर्शन केदार. tenniscricket.in सध्या स्टुडिओ बघितलेला आपण. मयूर गोलंदाजी मार्कवरती दाबल क्रमांक 16. ओहो काय गोलंदाजी केले, परंतु इथे बॅट्समन बीट झालाय. यष्टीरक्षण खराब झालंय आणि चेंडू सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. बॅटची आतली कड घेऊन चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. बॅट लागलेली आहे, आतली कड लागलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. तिखट मारा मयूरकडनं झाला. खोलबट टप्प्याचा चेंडू बॅटची आतली कड पायाला स्पर्श करून ऑफ्टमच्या अगदी जवळून चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला. बिंदुसारा जे हॉटेल आहे पुण्यामधलं प्रसिद्ध हॉटेल, त्या होर्डिंगला टच करतोय. अर्थात इथेही खूप चांगले मेनू तुम्हाला मिळतात. बिंदुसारामध्ये चांगले मेनू मिळतात, पण फलंदाजाला धावांची भूक लागणं गरजेचं आहे. गोलंदाजाला विकेटची भूक लागली, त्यानं या ठिकाणी ती शमवले. अप्रतिम कामगिरी केली. मैदानावरती आपण बघितलं तर मयूरनं अप्रतिम कामगिरी केली. त्याचा कोटा जो 2 षटकाचा होता तो सुंदर होता. प्रेक्षक आहेत सध्या, प्रेक्षक आकाशाकडे बघतायत. चेंडू आकाशात काही जात नाहीये, चेंडू काही ढगात जात नाहीये. जोपर्यंत बॅट्समन रंगात येणार आहे तोपर्यंत चेंडू ढगात जाणार नाहीये. राहुल वरती नजर असतील. हे प्रेक्षक आहेत, तमाम प्रेक्षक आहेत. सध्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. धापल का 20-3 करण्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मागच्या 2 षटकाचा विचार केला, अप्रतिम गोलंदाजी. मयूरची गोलंदाजी पहा. 2 षटक 12 धावा आणि 3 मोहरे टिपलेले आहेत. अतिशय सुंदर कामगिरी केली. प्रेक्षक हे प्रेक्षक राजे आहेत. हे प्रेक्षक राजे आहेत. प्रेक्षक असतील तरच त्या स्पर्धेचं महत्त्व वाढतं. त्या स्पर्धा कमालीच्या यशस्वी ठरतात. पुण्यनगरीमधले प्रेक्षक सिंहगडच्या मैदानावरती दाखल झालेत. त्यांना माहिती आहे इथून येणारे प्रत्येक सामना जो आहे तो अटीतटीचा होईल. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओम माळी आणखीन एक कष्टपैलू खेळाडू. शीर्षा चॅम्पियन ट्रॉफी त्याने गाजवले. अतिशय दर्जेदार कामगिरी केली. 12 चेंडू 43 धावा समीकरण आहे. राहुल सातव हुकमाचा एक आहे, त्याचा खेळ भरणं गरजेचं असेल. त्याच्यात बॅटमध्ये धावा येणं अतिशय महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. 23 ऑन साइड चेंडू कडला स्क्वेअरलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर कामगिरी करत असताना गोलंदाज यशवंत भाऊ पाचंगे संघाचे आणखीन एक खेळाडू. जसं अजिंक्य गोळेबद्दल बोललं जातं, एक चांगला खेळाडू आहे पुण्यनगरीचा, तसंच ओम माळी. ओम माळी देखील निश्चितच अप्रतिम कामगिरी करतोय टेनिस क्रिकेटमध्ये. यंग खेळाडू आहे, त्याने देखील प्रभावित केलेले आहे. अनेक स्पर्धा त्याने देखील गाजवलेल्या आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू गिरकी घेणार आहे. डावखुऱ्या गोलंदाज आपण गोलंदाजी शब्द जेव्हा बघतो तेव्हा टप्पा पडणारा चेंडू बाहेरच्या दिशेने निघतो आणि लेन चांगली आहे. गोल्डन स्पॉटवरती चेंडू ठेवले जात आहेत. रिक्वायर्ड 27.33 आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. 5 षटकांचा सामना. चेंडू कमी होत आहेत, वेळ तुमच्याकडे कमी आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे फटका चांगला आहे. उभट पिच चेंडू लॉंगच्या दिशेनं अत्यंत सुंदर फटका खेळलेला आहे, ज्याची आवश्यकता होती. राहुल सातव या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडतो आहे. आणि एक चांगला ड्रायव्हर तोच असतो जो योग्य वेळेला गेअर चेंज करतो. जो चांगला बॅट्समन तोच असतो. संघ अडचणीत आहेत, इथं गेअर चेंज करण्याची आवश्यकता होती. मोमेंटम तुमच्याकडे नाहीये. अशा वेळेला मोठा फटका खेळलेला आहे. सामन्यामध्ये आतमध्ये येण्याकरता, या मॅच मध्ये राहण्याकरता हा मोठा फटका गरजेचा होता. तो मोठा फटका राहुल सातवनं खेळलाय. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. ते फलंदाज राहुल सातवला चांगलं माहिती आहे. राऊंड विकेट मारा केला. ओव्हर पिच चेंडू होता, सरळ बॅटने खेळला. अतिशय तंत्रशुद्ध फटका राहुलच्या बॅटमधनं. ऑफ्टमच्या बादचा चेंडू बॅटवरती आले नाहीये. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. 1 धाव मिळेल. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. वेळ अत्यंत महत्वाची तुमची समाप्त झालेली आहे.
7 चेंडू 34 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. वेळ संपलेली आहे. तुमची 20 मिनिटं. टप्पापर्यंत थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर तो वेगवान चेंडू होता. लॉंग ऑन मध्ये खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडलाय झेल आणि बॅट्समन रोहनचा संपला खेळ. विकास सकास दोनदा झेल त्याने पकडलेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडलेत. फक्त एंड चेंज झालाय. क्षेत्र तेच आहे. अर्थात धावपलकावरती एकूण डबा 29. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बक्षिसं मिळणार आहेत. बक्षिसं मिळत आहेत. त्यामुळे लकी ड्रॉच्या काउंटरवरती आता गर्दी झालेली आहे. दुसऱ्या बाजूला सिंहगडच्या या मैदानावरती सुज्ञ दर्दी प्रेक्षकांनी देखील गर्दी केलेली आहे. या सामन्याचा जर विचार केला तर मॅच थोडासा अवघड वळणावरती येऊन थांबलाय. विशेष करून बॅट्समन करता. टप्पापर्यंत गिरकी घेणारा चेंडू आहे. वळणारा चेंडू ऑफ टर्मच्या खूपच बाहेर अगदी 5व्या स्टंपवरती चेंडू होता. तिथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन मध्ये विकास सूर्यवंशी ज्यानं अप्रतिम पकडला झेल आणि रोहन बॅक टू द पॅबल मध्ये जात असताना सुरेख कामगिरी ओम माळीची शानदार कामगिरी केलेली आहे. निर्णायक षटकाचा खेळ. धावपलकावरती एकूण धाबा आहेत 29 धाबा. विकास 2 झेल पकडलेत. आत्मविश्वास त्याचा दुणावलाय, वाढलाय. अप्रतिम कामगिरी त्याने केले. 6 चेंडू 34 धाबा असं समीकरण. यशवंत भाऊ पाचंगे संघानं दर्जेदार कामगिरी केली तर धीरेनभाई शहा संघ अडचणीत आहे. परंतु 6 चेंडूमध्ये 34 धाबा आपण होताना पाहिलेले आहेत. मिर्झाने ठोकलेले 7 षटकार कोण विसरणार याच मैदानावरती. एकूण 9 षटकार त्याने ठोकले परंतु 7 त्याच्या बॅटमधून सलग आले होते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. विकास सुरवसे चेंडू चांगला खेळला. दर्जेदार आहे. पहिला चेंडूवरती खणखणी चौकार. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र भेदत चेंडू जाईल सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती राहुल सातवने दाखवली आपली हुकमत. काय फटका खेळलाय. एक सिरियल आहे सध्या बघा ती गाजते. सुख म्हणजे काय असतं. आता हा कव्हर ड्राईव्ह तुम्ही बघितलात ना तर निश्चित तुम्ही तेच म्हणाल सुख म्हणजे काय असतं. त्याची अनुभूती देणारा फटका होता. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गेलाय. सुरेख कामगिरी राहुल कडून. ऑन साईडला चेंडू कळलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. एकत्म मिळेल. 4 चेंडू खेळले काय 29 धावांची आवश्यकता. यशवंत भाऊ पाचंगे संघानं अप्रतिम कामगिरी केले. सगळे जे युवा खेळाडू आहेत त्यांची कामगिरी खूप चांगली झाली. ऑफ्टनच्या बाद चेंडू फटका चांगला खेळलाय. बोलोच्या डोक्याने चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावांची भर पडते. 3 चेंडू 24. विजयाचं अंतर कमी करणारा हा चौकार आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण चमत्कार होताना देखील पाहिलेले आहेत. तो चमत्कार होणार का ते देखील बघूया. हेलिकॉप्टर खेळ होता. खूप सुंदर फटका होता. शानदार टायमिंग. खुरबट टापाचा चेंडू होता. या चेंडूवरती केलेलं आक्रमण दर्जेदार होतं. 4 धाबांनी धावसंख्या पोहोचले 39 वरती. उलटा चेंडू आहे. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव तर निश्चित मिळेल. एकेरीने धावसंख्या आता भारतीय धावसंख्या पोहोचले ती 40 वरती. 40 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 निर्णायक षटकाचा खेळ. यशवंत भाऊ पाचंगे संघ विजयाच्या उंबरट्यावरती. सचिन ढवळे 11 टीम आपण तयार राहा. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू बॅटची कड घेतोय का बॅटची कड घेतोय आणि तिथून जाईल फ्लाइंग स्लिपला. विजयाचा सुगंध दरबळत असताना यशवंत भाऊ पाचंगे संघ आपण बघितलं तर आनंदोत्सव थोड्याच वेळात साजरा करणार आहे. परंतु त्यानंतर आणखीन एक मोठा सामना आपण प्रहार प्रीमियर लीग मध्ये पाहणार आहोत. राहुल सातव 22 15 चेंडूमध्ये एकाकी झुंज अपुरी पडले. शेवटच्या चेंडूवरती षटकार असेल. 6 धाबा आल्यात पण विजयाचा आस्वाद चाखण्याची संधी तुम्हाला मिळणार नाहीये. यशवंत भाऊ पाचंगे संघ हा सामना आपल्या खिशात घालतो आहे. आणखीन अत्यंत महत्वाचा हा सामना त्यांच्यासाठी होता. 17 धाबांनी एक मोठा विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे. धीरेनभाई शहा संघाचा पराभव झालेला आहे आणि सामन्याचा हिरो आपण पाहू शकता. मयूरनं अप्रतिम कामगिरी केली. मयूर या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली. तिखट मारा केला. अचूक मारा केलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार राहुलच्या बॅटमधनं. आणि आता राहुल थोडासा निराश असेल. 16 चेंडूमध्ये 28 धावा त्याने केल्या.